नमस्कार, मी मेघा. शुभ रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण काळ्या वाटाण्याची उसळ बनवलेली आहे. खूप चविष्ट लागते. तर चला बनवायला सुरुवात करूया ही काळ्या वाटाण्याची उसळ. त्यासाठी मी घेतलेले आहेत कुकरमध्ये 1 कप भिजवलेले काळे वाटाणे. 7 ते 8 तास मी हे काळे वाटाणे भिजत ठेवले होते. आणि आता कुकरमध्ये आपण याच्या 8 शिट्या करून घेणार आहोत, म्हणजे वाटाणे खूप छान असे शिजून येतील. तर चला मी हे झाकण लावते आणि कुकरला आपण 8 शिट्या देऊन घेऊया. आता कुकरमध्ये वाटाणे शिजत आहेत तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारं वाटण बनवून घेऊया, चटणी. तर त्यासाठी मी हे अर्धा कप सुकं खोबरं घेतलेलं आहे, किसलेलं असं बारीक किसून घेतलेलं आहे किसणीवरती. आणि ते आपण एकदम मंद गॅसवरती आपण छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहोत. सतत मिक्स करत राहायचं आहे, नाही तर खोबरं लगेच करपतं. गॅस आपल्याला एकदम मिडियम ठेवायची आहे. छान असं खमंग आपण हे खोबरं भाजून घेऊया. ह्या कांदा खोबऱ्याच्या वाटपाने आपली भाजी खूप छान लागते, चविष्ट होते आणि अशी घट्ट असं ग्रेव्ही होते. बघा, खोबरंही आपलं छान असं भाजलं गेलं आहे. जास्त करपवायचं नाही आपल्याला खोबरं. असंच सतत मिक्स करत राहून असं लालसर असं भाजून घ्यायचं आहे. बस आपलं आता खोबरं भाजून झालेलं आहे. इतपतच आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरं. आता मी काढून घेते. खोबरं काढून झाल्यानंतर आपण कांदा भाजणार आहोत. तर खोबरं मी काढून घेतलं आहे. यामध्ये आता कांदा घेतलेला आहे मोठा बारीक चिरून, आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे. आता ह्या आपण कांदा भाजायला घेऊया. कांदा, लसूण आणि आलं आपण एकत्र भाजणार आहोत. गॅस आपल्याला मीडियम ठेवायची आहे. आल्याचे पण बारीक तुकडे करून घेऊया आणि घालूया यामध्ये लसूण. मी 6 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आता आलं बारीक चिरून घालते. असं बारीक चिरून मी आलं घातलेलं आहे. आपल्याला ही कांदाही आपले मस्त असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर यामध्ये मी थोडंसं तेल घालते, म्हणजे कांदा आपला छान असा परतला जाईल. जास्त नाही, 1 चमचा मी तेल घातलेला आहे. आणि मीडियम गॅसवरती आपण हा कांदा छान असा परतून घ्यायचा आहे. खूप छान लागतं हे वाटण. जास्त काळ टिकणारं वाटप कसं ठेवायचं हे बनवून फ्रीजमध्ये 15 ते 20 दिवस व्यवस्थित टिकतं. त्याची रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. म्हणजे जेव्हा झटपट अशी ग्रेव्ही बनवायची असेल तर वाटप तयार असलं की पटकन तुम्ही बनवू शकता. मग ती रेसिपी तुम्ही नक्की पहा आणि असं वाटप बनवून ठेवा. आता हे कांदाही आपला छान असं लालसर गोल्डन ब्राऊन झालेला आहे. अजून थोडा वेळ आपण परतून घेऊया, म्हणजे छान असा आपला ग्रेव्हीला टेस्ट येईल. हा कांदा आपला छान असा आता परतून झालेला आहे, लालसर झालेला आहे. आता हा कांदाही मी काढून घेते. तुम्ही कढई किंवा तव्यावरती पण छान भाजलं जातं वाटप. मी कढई वापरू शकता. मी गॅस बंद केले आणि आता हे वाटप आपण थंड करून घेऊया. आता काळे वाटाणे आपले छान शिजले आहेत. पहा, 8 शिट्या करून घेतल्या होत्या मी. आणि वाटपही आपलं आता थंड झालेलं आहे. आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया. मिक्सर जार घेतलेला आहे, त्यामध्ये हे आपण सर्व वाटप टाकायचं आहे. एकदम बारीक वाटून घ्यायचं आपल्याला. आणि हे थंड झाल्यानंतरच वाटण येतं. एकदम गरम गरम वाटलं तर ती मिक्सरमधून बाहेर येण्याची शक्यता असते गरम वाफेमुळे. आता यामध्ये मी 1 मोठा टोमॅटो घेतलेला आहे, बारीक तुकडे करून. आणि हे थोडंसंच पाणी घालायचं. आपण अगदी पाव वाटीपेक्षाही कमी मी पाणी घातलेलं आहे. ते पाण्याचा जास्त वापर नाही करायचा. आणि एकदम बारीक पेस्ट आपण याची बनवून घेऊया. आता वाटप आपलं वाटून झालेलं आहे. हा एकदम बारीक असं वाटलं गेलं आहे, छान दिसतंय बघा. आता मी गॅसवरती 1 कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आता आपण कढई गरम झाल्यानंतर तेल घेऊया. साधारण 2 ते 3 चमचे मी तेल घेतलेलं आहे. आता तेलही आपलं छान गरम झालं आहे. तेल गरम झालं की आपण यामध्ये
कढीपत्ता घालूया. 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत मी. कढीपत्ताही छान असा आपला भाजला गेला आहे. आता यामध्ये आपण जे वाटप तयार करून ठेवलेलं आहे ते घालायचं आहे. या वाटणामुळे खूप छान अशी ग्रेव्ही घट्ट तयार होते आपली आणि खूप चविष्ट लागते काळ्या वाटाण्याची उसळ. आता हे वाटपही आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. 5 मिनटं तरी व्यवस्थित आपल्याला हे वाटप परतून घ्यायचं आहे तेलावरती. जेवढं वाटप तुम्ही छान परतून घ्याल तेवढंच आपल्या ग्रेव्हीला छान टेस्ट येईल. तर यामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे मी आणि 1 चमचा मिरची पावडर घेतलेली आहे, लाल मिरची पावडर. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गॅस आपल्याला इथे एकदम मीडियम ठेवायचा आहे आणि मीडियम गॅसवरतीच हे वाटप आपल्याला छान असं खमंग परतून घ्यायचं आहे. छान असं वाटपाला आता उकळी आलेली आहे. आता यावरती आपण एक प्लेट ठेवून मीडियम गॅसवरती 5 मिनटं ठेवूया. 5 मिनटं झालेली बघा, किती छान अशी आपली ग्रेव्ही परतली गेली आहे. बाजूने तेलही सुटलं आहे, म्हणजे आपली ग्रेव्ही आता छान अशी परतली गेली आहे. कलरही पहा किती छान असा आलेला आहे. एकदम चविष्ट आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता आपली ग्रेव्ही परतून व्यवस्थित झालेली. आता यामध्ये आपण जे वाटाणे, काळे वाटाणे शिजवून ठेवले होते ते घालूया. काळे वाटाणे तुम्ही रात्रभर भिजत ठेवलात आणि 8 शिट्या काढल्यात की छान शिजतात, एकदम मऊ होतात. आता काळे वाटाणे घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. खूप चविष्ट लागते काळ्या वाटाण्याची उसळ. तुम्ही चपाती किंवा भाताबरोबरही खाऊ शकता. खूप चविष्ट अशी ग्रेव्ही तयार होते. यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया. मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, आता यामध्ये आपण मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं पाणी घालून हे आपण ग्रेव्हीमध्ये ओतूया. थोडं मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि आपण याला आता 5 मिनटं असं प्लेट ठेवून वाफ काढून घेणार आहोत. छान असं वाफेवरती आपल्याला शिजवायची ही ग्रेव्ही. 5 मिनटं आपण ठेवूया. आता 5 मिनटं झालेली आहेत. पहा किती छान अशी ग्रेव्ही आपली तयार झाली आहे. तेलही सुटले, असं तवंगा आलेला आहे तेलाचा. मस्त आपली काळ्या वाटाण्याची उसळ तयार झालेली आहे. खूप चविष्ट लागते. प्लस सणवाराला तुम्ही असं बनवून घेऊ शकता. आता यामध्ये शेवटी घालायची आहे गरम मसाला पावडर. अर्धा चमचा गरम मसाला पावडर मी घातलेला आहे. गरम मसाला आपल्याला शेवटी, म्हणजे जेव्हा आपली काळ्या वाटाण्याची उसळ तयार होईल तेव्हाच घालायचं आहे. त्यामुळे त्याचा सुगंध आणि फ्लेवर खूप छान येतो. आता थोडीशी कोथिंबीर घालते मी वरून. तर कोथिंबीर तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल, पण खूप टेस्टी लागते कोथिंबीर. आता ही आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. मी गॅस बंद केला आहे. पहा ती छान अशी घट्ट आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. काळ्या वाटाण्याची उसळ झटपट होते आणि खूप चविष्ट लागते ही उसळ. तर चला आपण प्लेट्समध्ये काढून घेऊया आता ही उसळ. एकदम घट्ट आणि चविष्ट अशी आपली उसळ तयार झालेली आहे. मालवणमध्ये किंवा कोकणामध्ये ही काळ्या वाटाण्याची उसळ बनवली जाते. त्याच पद्धतीने आपण मालवणी पद्धतीने ही काळ्या वाटाण्याची उसळ बनवलेली आहे आणि चविष्ट अशी. तर वरून थोडीशी कोथिंबीर घालते मी. तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगा ही कशी वाटली तुम्हाला काळ्या वाटाण्याची उसळ. धन्यवाद.